मी आमची जबाबदारी पार पाडतो. आम्ही आमच्या संस्कारापासून लांब जात नाही. ओबीसी पण आमचाच आहे. ते जर तिथं जातोय तर ते आल्यावर आम्ही जाऊ. तसं तर आमचं 29 ऑगस्ट हे फायनल अंतरवाली आम्ही बदल नाही करणार. पण सरकारनं जर काही डाव टाकला तर मग मात्र मुंबईला आम्ही जाऊ शकतो. मग मात्र माघार नाही. परंतु आपल्याला जर ओबीसीची माया दया येते तर जाऊ द्या ना. ओबीसींना त्यांना अधिकार काढू काय फरक पडलाय. आपण नंतर काढू. सत्ताक्षेपने सांगितलं की 29 तारखेपूर्वी सरकार येईल आणि काही ना काही सकारात्मक चर्चा होईल. मी सकारात्मक चर्चेवरती जगणारा माणूसच नाही. माझ्या समाजाचं वेदना माझ्या डोळ्यासमोर जर दिसत असतील तर मी सरकारशी नाही बोलू शकत. मला कृती पाहिजे. तुम्ही जर 58 लाख नोंदी शोधल्या तर 58 लाखाचे प्रमाणपत्र तुम्ही दिले पाहिजे. त्या लोकांनी तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिले पाहिजे की सरकारनं 58 लाख नोंदी आमच्या शोधून काढल्या. ज्या 150-200 वर्षापूर्वीचा जे खजाना होता तो उकरून सरकारनं बाहेर काढला, शिंदे साहेबांनी बाहेर काढला. तर मग आता तुम्ही त्यांना ते खाऊ दिला पाहिजे. तुम्ही जर ते उद्ध्वस्त करायला लागलात तर मग हे कसं सहन करायचं. तुम्ही 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्या, कृती करा. व्हॅलिट्या थांबून लागल्यात. आत्ताच बिलचं उदाहरण आलं एवढ्या इंडियाच्या समोरच हाजीपूर गाव आहे तिथल्या व्हॅलिट्या झाल्या. मी मोगाशी याच्या अगोदर तुम्हाला एक शब्द बोललो होतो की सरकारनं विषय घेऊन सांगितलं मराठीचे प्रमाणपत्र देऊ नका. मला बीडच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आणि ते आता 1 घंट्याच्या आता सिद्ध पण झालं. ते समोरच आले आणि त्यांनी सांगितलं की आमची व्हॅलिटी आता पुरीने ऍडमिशन घेतले इंजिनिअरिंगला पुण्याला आणि व्हॅलिटी द्यायना. भावाची दिली बहिणीची द्यायना. वंशावर जुळली सगळं झालं. मग हे सरकार असं वागल्यावर आम्ही शांत कसं बसायचं. वरापुरीत वाटलं होऊ द्यायचं का. केलं बीडच्या अधिकाऱ्यांनी आत्ता एवढ्यात. हे आदेश देणार का सरकार. बैठका लावतंय आणि व्हीसीद्वारे अधिकाऱ्यांनी हे सांगताय का अधिकारी ऑन रेकॉर्ड आम्हाला सांग असे आदेश त्याच्यामुळे देत आहे. किती नीच वागणार रे तुम्ही गोरगरीब बसायला. एकनाथ शिंदेवर तुम्ही जे आरोप केले त्या आरोपांमध्ये कुठलाही तथ्य नसल्याचं अब्दुल सत्तार यांनी तुमच्या समोर स्पष्ट केलंय. आपण आपली पायरी बघून पाय ठेवायचा. आपल्या समाजाचं हित बघून पाय ठेवायचा. सुखी समाधानी लेकरं चेहऱ्यावर बघायचं. बळच आरोप नाही करायचा. बोडकीची व्हॅलिटी झालेली असून रद्द केली ही चूक नाही. बहिणीची रद्द केली, भावाची दिली. दही हंड्याची रेकॉर्ड जात पडताळणीकडे छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा जात पडताळणी समितीनं निर्णय दिलाय. दही हंड्याची व्हॅलिटी देण्याचा आम्ही निर्णय दिलाय. सकाळी रद्द होती. बावनकुळे पत्र देतो बीडचे आणि पूर्ण्याचे परभणीचे रद्द करण्यासाठी. हे काय गैरसमज आहे का. तुम्ही तुमची चूक दुरुस्त करा आणि गोरगरिबांच्या लेकराच्या तोंडावर हात फिरा. त्याला उद्ध्वस्त करायला जातात. बदला घ्यायला जाताना मराठ्यांचा तर मराठी सुद्धा तुमचा बदला घ्या सोडणार. मुंबईतील ठाकरे करण्यात आलेला आहे. नाही हे राजकीय सगळे डावपेच आहे. मला त्याच्यात पडायचंच नाही. तुम्ही हे 4 रद्द केले मी याच्यावरच बोलतो. हे होत राहणार आहे. हे करतच राहणार आहेत. असं त्याच्यावर गरीबावर अन्याय होणार. तुम्ही उभाच राहू नका ना. कोण घेतो त्याच्याकडे व्हॅल्यू तेच राहा. कशाला उभा राहता रे. गरिबांचा वाटोळा करता उभं मराठ्यांचं. मी हे 4 प्रमाणपत्र जे खरं आहे ते मला माहित नाही. तुम्ही काय मुंबईचं सांगितलं ते मला माहित नाही. जे माहित नाही त्याच्यावर बोलणार नाही. माहिती झाल्यावर बोललंच पण त्याच्यावर मी बोलणार. पण 4ची पूर्ण माहिती घेतली. हे सगळे खरे शिंदे समितीने शोधलेले रेकॉर्ड आहे. हे रद्द करण्याचा तुम्हाला अधिकार पुढे होता. आता हसल्याला सांगितलं मला काय. तुमच्या आंदोलनावरती भुजबळांना एक प्रश्न विचारण्यात आला की 29 ऑगस्ट पासून जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू होते त्यावर त्यांचे मिश्किल हसू बघायला मिळाले. हे सांगितलं मग तुम्हाला मी ती बावनकुळेवर हसू द्या. आता कशी मजा आहे त्याला विचारतो कसं आहे. मला पुढच्या तोफाला घालतात म्हणतो देऊ. आता होय पुढं आता ते बावनकुळेवर हसतोय देऊ. कशी मजा आहे. कारण ते भोगून झालेले त्याचं आता ते का मराठीचं आता वाटत जात नाही. त्याचं भोगून झालेलं आणि ते राहिलेलं वयात मराठीच्या वयात बंद होणं. मस्त आपलं मंदिरपद घ्यावं बसावं तिकडं पठाणाला काय चाललंय गिरीश महाजन भाऊचं ते बघावं. आपलं मस्त तिकडे ध्यान ठेवा. खड्डा कुठं पडे काय पडे टोमणं टामणं हाणायचं मस्त चलून देतं राजकारण. इकडं नादी लागला उधाडाच परत. इकडं नादी नाही लागायचं पुन्हा राजकीय करिअर सुद्धा खलास. तुकडं तिकडे चलून दे. आम्ही बोललो काही बघा मी नियतीनं खरं सांगतो. मी आज मराठीचं रक्त खेळतो. मी एवढा इमानदार आहे. मी बळच आरोप नाही करेन कधीच. याच्यात बावनकुळेने शिरसाटणी चूक केली त्यांनीच केली म्हणतो मी. याच्यात चूक छगन भुजबळने केली म्हणलो का. बळच आरोप नाही करत मी. याच्यात धन्याने चूक केली म्हणतो का. आपण बळच आरोप नाही करत. जे सत्य आहे तेच मान. मग तर मला आरोप करायचे असते तर मी त्यांची बी नावं घेतली असते. त्याच्यात त्यांनी याचं काही केलंच नाही. त्यांना कसं मदत द्यायचं. त्यामुळे तुमच्या मजा चालले चालू दे म्हणून गपची पडती वळवळ करू मायामध्ये. दादा आज अब्दुल सत्तार यांनी तुमची भेट घेऊन तुमची समजूत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय नेमकी चर्चा झाली याच्यामध्ये. हमेशाच येत आहेत असे असतील. मग आता बोलायला बसल्याच्या नंतर आरक्षणावरती चर्चा झाली. त्यांना सरकारने पाठवलं असतं तर त्यांना सविस्तर सगळं सांगितलं. ते आले ते हमेशाच येत आहेत ना. त्यामुळे त्यांना काही जर दोषी करण्याचा काही अर्थ नाही. खंत होती ती मात्र आम्ही सांगितली. ते सरकारनं जाणून बघून शिंदे साहेबांचं सांगण्यावरून त्या शिरसाटणी मराठीचे प्रमाणपत्र दिले आणि फडणवीसांच्या सांगण्यावरून त्या बावनकुळेनं केले. आणि हे सत्य आहे.
हे नाकारण्याचं कारण उभ्या महाराष्ट्रानं ते बघितलंय. महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी बघितलं की त्यांच्या पोरांवरती अन्याय होतो. आमचं एवढं स्वप्न होतं की शिंदे साहेबाकडून हे व्हायला नको होतं, कारण त्यांना खूप जीव लावलेला आहे समाजामध्ये आणि त्यांच्याकडून ही अपेक्षा पण नाही. त्यांनी ही गोरगरिबांच्या लेकरांचा तळतळाट कधी घ्यायला पण नाही पाहिजे. मला एखाद्याचा आशीर्वाद नाही घेता आला तर घेऊ नका, पण गोरगरिबांच्या कष्टाचं चीज झालं पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस राज्यावरती राज्य करता, फडणवीस आणि शिंदे दोघं पण, तर त्यावेळेस तुमची जबाबदारी असते. एखाद्याची भावना, एखाद्याची वेदना जर गोरगरिबांची असेल तर त्याच्या तोंडावरून पाठवून हात फिरण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावरती या राज्यातल्या जनतेने दिलेली. तुम्ही ते पाठवून हात फिरायचं सोडून, तुम्ही तोंडावरून हात फिरायचं सोडून, त्याचं दुःख जाण्याचं सोडून तुम्ही आयुष्यच उद्ध्वस्त करायला लागलात. ही कुठेतरी जिव्हारी घाव लागलाय आणि ही मात्र आता ते दुरुस्त केल्याशिवाय भरून निघतच नाही. अरे शेवटी समाज आहे आणि समाज जागा आहे आणि समाजानेच तुम्हाला राजगादीवर बसवलेले आहे. समाजापुढे तुम्ही कितीही ताकदवर असलात तरी नाही टिकत. असे देशात राज्यात खूप उदाहरण आहेत. मला वाटतं हे फडणवीसने आणि शिंदेने अन्याय करायला नको होता आणि गोरगरिबांचा तळतळाट घ्यायला नको होता. सत्ता भाऊ करते जसं उदय सामंत साहेब करते, विखे पाटील करते, आता ते करतायत. आता त्यांना का दोष द्यायचा? जे करतोय त्याला दोष नाही द्यायचा. आणि जे समाजाच्या हितानं, समाजाच्या बाजूने येतोय, गोरगरिबांच्या लेकरांचे दुःख जाणून घेण्यासाठी, त्याला दोषाच्या पिंजऱ्यात का उभा करायचं? त्यांनी असं पण म्हटलेलं आहे की मुंबईत येऊ नका. दोन ओबीसी आणि मराठा समाज तिथे जरी एकत्र आले तर त्यामुळे मुंबईची फजिती होऊ शकते, संघर्ष निर्माण होऊ शकतो. आम्ही आमची जबाबदारी पार पाडतो. आम्ही आमच्या संस्कारापासून लांब जात नाही. ओबीसी पण आमचा असेल, तो जर तिथं जातोय तर तेव्हा आल्यावर आम्ही जाऊ. तसं तर आमचं 29 ऑगस्ट हे फायनल अंतरवाली, आम्ही बदल नाही करणार. पण सरकारनं जर काही डाव टाकला तर मग मात्र मुंबईला आम्ही जाऊ शकतो, मग मात्र माघार नाही. परंतु आपल्याला जर ओबीसीची माया दया येते तर जाऊ द्या ना, ओबीसींना त्यांना अधिकार काढू, काय फरक पडलाय, आपण नंतर काढू. सत्तार शेट्टी सांगितले की 29 तारखेपूर्वी सरकार येईल आणि काही ना काही सकारात्मक चर्चा होईल. मी सकारात्मक चर्चेवरती जगणारा माणूसच नाही. माझ्या समाजाचं वेदना माझ्या डोळ्यासमोर जर दिसत असतील तर मी सरकारशी नाही बोलू शकत. मला कृती पाहिजे. तुम्ही जर 58 लाख नोंदी शोधल्या तर 58 लाखाचे प्रमाणपत्र तुम्ही दिले पाहिजे. त्या लोकांनी तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिले पाहिजे की सरकारनं 58 लाख नोंदी आमच्या शोधून काढल्या. ज्या 150-200 वर्षापूर्वीचा जे खजाना होता तो उकरून सरकारनं बाहेर काढला, शिंदे साहेबांनी बाहेर काढला. तर मग आता तुम्ही त्यांना ते खाऊ दिला पाहिजे. तुम्ही जर ते उद्ध्वस्त करायला लागलात तर मग हे कसं सहन करायचं? तुम्ही 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्या, कृती करा. व्हॅलिट्या थांबून धरल्यात. आत्ताच बीडचं उदाहरण आलं, एवढ्या मीडियाच्या समोरच हाजीपूर गावी तिथल्या व्हॅलिट्या झाल्या. मी मगाशी याच्या अगोदर तुम्हाला एक शब्द बोललो होतो की सरकारनं भिशी घेऊन सांगितलं मराठीचे प्रमाणपत्र देऊ नका. मला बीडच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आणि ते आता 1 घंट्याच्या आता सिद्ध पण झालं. ते समोरच आले आणि त्यांनी सांगितलं की आमची व्हॅलिटी आता पुरीने ऍडमिशन घेतले इंजिनिअरिंगला पुण्याला आणि व्हॅलिटी द्यायना. भावाची दिली, बहिणीची द्यायना, वंशावळ जुळली, सगळं झालं. मग हे सरकार असं वागल्यावर आम्ही शांत कसं बसायचं? पोरापुरीच वाटलं होऊ द्यायचं का? केलं बीडच्या अधिकाऱ्यांनी आत्ता एवढ्यात. हे आदेश देणार का सरकार? बैठका लावतंय आणि व्हीसीद्वारे अधिकाऱ्यांनी हे सांगताय का अधिकारी ऑन रेकॉर्ड आम्हाला सांग असे आदेश त्याच्यामुळे देत आहे. किती नीच वागणार रे तुम्ही गोरगरिबाच्या? एकनाथ शिंदेवर तुम्ही जे आरोप केलेत त्या आरोपांमध्ये कुठलाही तथ्य नसल्याचं अब्दुल सत्तार यांनी तुमच्या समोर स्पष्ट केलंय. याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? बघा, मी पण एक असा माणूस आहे की चलती हे म्हणून कोणावर बी राळ उठवायची नाही आरोपाची. आपण आपली पायरी बघून पाय ठेवायचा, आपल्या समाजाचं हित बघून पाय ठेवायचा, सुखी समाधानी लेकरं चेहऱ्यावर बघायचं, बरंच आरोप नाही करायचे. घोडकीची व्हॅलिटी झालेली असून रद्द केली, ही चूक नाही. बहिणीची रद्द केली, भावाची दिली. दही हंडेची रेकॉर्ड जात पडताळणीकडे छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा जात पडताळणी समितीनं निर्णय दिलाय. दही हंडेंची व्हॅलिटी देण्याचा आम्ही निर्णय दिलाय. सकाळी रद्द होती. बावनकुळे पत्र देतो बीडचे आणि पूर्ण्याचे, परभणीचे रद्द करण्यासाठी. हे काय गैरसमज आहे का? तुम्ही तुमची चूक दुरुस्त करा आणि गोरगरिबांच्या लेकराच्या तोंडावर हात फिरा. त्याला उद्ध्वस्त करायला जातात, बदला घ्यायला जाताना मराठ्यांचा, तर मराठी सुद्धा तुमचा बदला सोडणार. मुंबईतील ठाकरे करण्यात आलेला आहे. नाही, हे राजकीय सगळे डावपेच आहे. मला त्याच्यात पडायचंच नाही. तुम्ही हे 4 रद्द केले, मी याच्यावरच बोलतो. हे होत राहणार आहे, ते करतच राहणार आहेत. त्याच्यावर गरीबावर अन्याय होणार आहे. तुम्ही निवडणुकीत उभाच राहू नका ना कोण घेतो. त्याच्याकडे घ्यायची तेच राहा, कशाला उभा राहता रे? गरिबांचा वाटोळा करता उभं मराठ्यांचं. मी हे 4 प्रमाणपत्र जे खरं आहे ते मला माहित नाही. तुम्ही काय मुंबईचं सांगितलं ते मला माहित नाही. जे माहित नाही त्याच्यावर बोलणार नाही. माहिती झाल्यावर बोललंच, पण त्याच्यावर मी बोलणार नाही. पण 4ची पूर्ण माहिती घेतली. हे सगळे खरे शिंदे समितीने शोधलेले रेकॉर्ड आहे आणि हे रद्द करण्याचा तुम्हाला अधिक पुढे राहता. आता हसल्याला सांगितलं मला काय हसलं. तुमच्या आंदोलनावरती भुजबळांना एक प्रश्न विचारण्यात आला की 29 ऑगस्ट पासून जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू होते, त्यावर त्यांचे मिश्किल हसू बघायला मिळाले. हे सांगितलं मग तुम्हाला.